आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत महत्त्वाची बातमी. राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे विरोधात आहेत. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री हे विरोधकांना चहापानासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमंत्रित करतील, परंतु विरोधक चहापान करतात की नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार हे पाहावं लागेल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीनंतर या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला. याशिवाय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडणार आहे. यंदाच्या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर एकमत झालं नसल्यामुळं विरोधी पक्षनेता कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे. तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाची बैठक पार पडते. प्रतोद अनिल पाटील यांनी बैठकीला सगळ्या आमदारांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सुनील तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार असून राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पावसाळी अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी मुंबई शिवसेनेचा मेळावा पार पडला आणि यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जल्लोषात स्वागत केलं. आणि यावेळी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. खुर्चीसाठी मी कधीच तडजोड केली नाही. माझ्या एका शब्दाखातर देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका सोडली आणि त्याची परतफेड ठाकरेंनी कशी केली हे सर्वांनी बघितलं. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आज पाहून मनाला समाधान वाटलं. केलेल्या कामाची पोचपावती तुम्ही तर तेव्हाच दिली. काही लोक असे होते, काय होणार काय होणार, अरे काय व्हायचं होऊ दे, निर्णय घेतला आता माघार नाही. ते म्हणतो ना, वेडात वीर दौडले सात, त्याच्यातलं एक मला धरा बोललो. या एकनाथ शिंदेने करून दाखवली, धाडस केलं. मी मुख्यमंत्री बनायला गेलो नव्हतो. मी आपल्याला मनापासून सांगतो, आपल्याकडे 50 होते, भारतीय जनता पक्षाकडे 100 पेक्षा जास्त होते. पण तुमच्या एकनाथ शिंदेचं धाडस बघितल्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं असतं देवेंद्रजींनी तर महापौर भारतीय जनता पक्षाचा मुंबईत झाला असता. पण मी त्यांना शब्द टाकला, म्हणालो आपण सरकारमध्ये आहोत, आपण सरकारमध्ये काम करतोय आणि आमच्या साहेबांचा मुंबई म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे. मुंबईमध्ये जीव आहे आणि म्हणून तुम्ही मुंबई सोडा, बिनशर्त सोडा. मुंबई महापालिका, एका राज्या एवढी मुंबई महापालिका एका शब्दाखातर देवेंद्रजींनी सोडून दिली. पुढे बघत राज्य सरकार आणि विरोधकांमधला राजकीय सामना दिवसेंदिवस रंगतदार होत चालला. या राजकीय सामन्यामध्ये आता डॉक्टरांची एंट्री झाली आहे. नेमकं काय झालंय पाहूयात हा रिपोर्ट. राजकीय नेत्यांचे दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांचं हे प्रमाण इतकं वाढलंय की नेत्यांना आता राजकीय अजीर्ण होऊ लागलंय. काही नेत्यांना तर राजकीय पोटदुखी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टर असा उल्लेख केला. आणि डॉक्टर एकनाथ शिंदे कोणत्या आजारावर उपचार करणार हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनच टाकलं. लोक स्वतः या ठिकाणी
येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? पण आता चिंता करू नका. कोणाच्याही पोटात दुखलं तर ती पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटदुखीचा उल्लेख केला. डॉक्टरचं नावही सांगितलं, मात्र पोटदुखी कोणाला झाली हे सांगितलं नव्हतं. पण त्यांचा निशाणा होता उद्धव ठाकरेंवर. मग काय, हा निशाणा योग्य ठिकाणी लागला आणि ठाकरे गटानंही पोटदुखीवरून अत्यंत कडवट राजकीय औषध दिलं. मला वाटतं सगळ्यात आधी फडणवीसांच्याच उपचाराची गरज आहे. त्यांचंच काय दुखतं, पोट दुखतं का दुसरं काय दुखतं हे तपासण्याची गरज आहे. आणि मला वाटतं त्यांनाच एकमेकांचं औषध येणाऱ्या काळात द्यावं लागेल. निवडणुका जवळ येत असल्यानं आता राजकीय पोटदुखीचं प्रमाण नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून औषधांचा मारा होणार असल्यानं कोणता राजकीय डॉक्टर प्रभावी ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. आज मुंबईतील तिन्ही मार्गांवर रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर देखील यांची देखभाल देखील आणि दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेने मेगा ब्लॉक घेतला. हार्बर सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे आणि त्यामुळे रविवारी फिरण्यासाठी तसंच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. जुलै महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस राज्यात हवा तसा सक्रिय झालेला नाही. हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतित आहे. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. तर मुंबईतही पावसाचा रेड अलर्ट आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. तर वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वरुड, चिखलागड, सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडल्यानं खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या पावसाने खरीपाची नुकतीच उगवलेली शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिकं मातीमोल झाली आणि शेती खरडून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोकणात दमदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक धबधबे प्रवाहित झाले. दापोलीपासून अगदी जवळ असलेला लाडघर चंद्रनगर धबधबा तरुणाईचं खास आकर्षण ठरला आणि या धबधब्याचा नजारा डोळ्यात साठवण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात या धबधब्याचा मनसोक्त मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेकांची पावलं या धबधब्याकडे वळली आहेत. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेला मेळघाट अभयारण्य हिरवळीने बहरलाय. हिरव्यागार पर्वतरांगा आणि ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने मेळघाटातील नद्या, ओढे भरून वाहत आहेत. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं चिखलदरा सध्या विविध प्रजातींच्या वनस्पतींनी नटलंय आणि निसर्ग सौंदर्याने बहरलंय. सातपुड्याच्या पर्वतरांगेत बसलेलं चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. चिखलदऱ्याला विदर्भाचं नंदनवन देखील म्हटलं जातं आणि सध्याचं चिखलदऱ्याचं वातावरण जर बघितलं आपण, पावसाळा सुरू झालेला आहे, आल्हाददायक असं वातावरण आहे आणि संपूर्ण या चिखलदऱ्यावर आपण पाहू शकतो की धुक्याची चादर जी आहे ती चादर पसरलेली आहे आणि हाच आस्वाद घेण्यासाठी पर्यटक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. चिखलदऱ्यात खरं तर हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये वातावरण जे असते वातावरण अतिशय आल्हाददायक असते आणि या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की मी या गोराघाट पॉईंटवर आहो. आपल्याला 10 फुटानंतर तर सुद्धा दिसत नाही. अक्षरशः संपूर्ण धुक्याची चादर जी आहे ती चादर या परिसरावर पसरलेली आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आले. चिखलदऱ्याचं जे वातावरण आहे अतिशय निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण आहे. निश्चितच पर्यटकांनी चिखलदरा निश्चितच या वातावरणात भेट द्यायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.
आज रविवार असल्याने माळशेजला पर्यटकांची मोठी गर्दी झाली. कलम 144 लागू करण्यात आलंय, तरीही पुणे, मुंबई, ठाणे भागातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातले पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. धबधबे, तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी गर्दी करतात. या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ठाणे ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांनी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. कोकणामध्ये भात लावणी प्रगतीपथावर आहे. पुढील काही दिवसातच 100% भात लावणी पूर्ण होणार आहे. कोकणात सरासरीपेक्षा 27 ते 30% पाऊस, तरीही भात शेतीसाठी अनुकूल पाऊस पडल्यानं 60 ते 70% भात लागवड पूर्ण झाली आहे. तर काही शेतकरी भात लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातल्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र कोकणात गेले काही दिवस दमदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आलेला आहे. आपण पाहतोय 50 ते 60% भात लावणी पूर्ण झालेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. 25 ते 30% पाऊस कमी झाला असला तरी यावर्षी जो पाऊस कोसळतोय तो भात शेतीला अनुकूल आहे. त्यामुळे कुठेतरी कोकणातल्या शेतकऱ्यांनी भात लावणी केलेली आहे. अनेक ठिकाणी भात लावणीचं काम पूर्ण झालेलं आहे. अजूनही 30 ते 40% भात लावणी होणे बाकी आहे. परंतु असं असलं तरी 15 ते 20 दिवस पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. कोकणातला शेतकरी समाधानी झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. राजधानी दिल्लीमध्ये पुरामुळे हाहाकार माजलाय. अजूनही दिल्लीचा काही भाग जलमय झालाय आणि पोलीस स्टेशनही पाण्याखाली गेलंय. आणि दिल्लीतली दृश्य आपण बघतो. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की दिल्लीत ठिकठिकाणी यमुना नदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. पूर आलेला आहे. शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. अजूनही काही भाग जो आहे तो पाण्याखाली आहे. त्याच्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय. पोलीस स्टेशनला देखील पुराचा वेढा पडलाय. देश की राजधानी दिल्ली में इन दिनों बाढ़ से हाहाकार मचा हुआ है। कई पॉश कॉलोनियां पूरी तरीके से डूबी हुई हैं। आईएसबीटी से लेकर आईटीओ तक जगह जगह पूरे जो इलाके हैं वो जलमग्न हो रखे हैं। इस वक्त हम आईटीओ के आईपी एक्सटेंशन थाने पर मौजूद हैं और जो विजुअल्स हैं वो निश्चित तौर पर आपको विचलित कर देंगे। ये पूरा थाना पानी से भरा हुआ है। अगर अंदर के आप दृश्य देखें तो घुटनों के ऊपर तक आपको पानी नजर आएगा। थाना आईपी स्टेट मध्य जिला दिल्ली है ये, और इस इलाके में बीते 4 दिनों से पानी भरा हुआ है। पूरा जो थाना है वो जलमग्न हो गया है। इसी थाने के जो संतरी हैं रजत हजारिका, उनसे हम एक बार बात कर रहे हैं। रजत जी, कब से यहाँ पर पानी है और ऐसे हालात कब बने? ये फिलहाल 3 दिन हो रहा है। जो पहले दिन ही शाम को आया था पानी, तो 3 दिन से चल रहा है मतलब। पूरा थाना जलमग्न हो चुका है। दिल्ली के ये हालात हैं, राष्ट्रीय राजधानी के ये हालात हैं। थाना आईपी स्टेट, मेरे पीछे अगर आप देखेंगे तो जो बाहर केबिन बनाई गई है जिसमें समस्याएं, अगर आप शुरू में आए आपको मिलते हैं अधिकारी, वो पूरी तरीके से जलमग्न हो गई है। जो पुलिस के वाहन है, चाहे वो बाइक्स हो, चौकी हो या ट्रक्स हो, ये पूरी सड़क जो है आपको पानी में जलमग्न आएगी। हालात इतने बदतर हैं। फिलहाल आईपी एक्सटेंशन थाने के ये विजुअल्स आपको राष्ट्रीय राजधानी की हकीकत बताते हैं। कैमरा पर्सन रविंद्र के साथ शिवम प्रताप, नेटवर्क 18, दिल्ली। मागासलेला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यात मंजूर 853 मजूर पदांपैकी 475 पदं म्हणजेच तब्बल 60% पदं रिक्त आहेत. आणि त्यामुळं उर्वरित कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील 34 लाख लोकांना आरोग्य सेवा देताना दमछाक होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आणि त्यामुळं आरोग्यमंत्री महोदय तुम्हीच सांगा कसं काम करायचं, असा सवाल आरोग्य कर्मचारी उपस्थित करतात. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी. आरोग्य विभागातील 60% पदं रिक्त. मंजूर 853 पदांपैकी 475 पदं रिक्त. आरोग्यमंत्री साहेब, आरोग्य सेवा पुरवायची कशी? बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाहिरा गावातली आरोग्य उपकेंद्राची ही इमारत. परिसरातल्या 10-12 गावांच्या आरोग्य सुविधेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ही टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहे.
पण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यानं 6 महिन्यांपासून हे उपकेंद्र बंद आहे। त्यामुळे गावकऱ्यांना उपचारासाठी 22 किलोमीटर दूर जावं लागतं। ही फक्त शोभेची वास्तू नको आहे, इथं आम्हाला कर्मचारी येतं, इथाच्या कर्मचाऱ्यांना पेमेंट घ्यायला जमतं पण नोकरी करायला जमत नाही। मग आम्ही नेमके निजाम काळात येतं का काय लोकशाही तिथे ह्याचं काय आम्हाला गावात नाही। हे 10 ते 12 गावासाठी उपकेंद्र म्हणून काम करत आहे, पण इथे 8-8 महिने 10-10 महिने कोणताही अधिकारी येत नाही। डॉक्टर मी भेटतात का तुम्ही आल्याच्या नंतर इथं? डॉक्टर असतात का नसतात? काय म्हणतात? सरकारी दवाखाना सोयीचा काय मिळतं? फक्त 2 गोळ्या। फक्त 2 गोळ्या? मग काय म्हणते? आणि डॉक्टरने कधी तपासलं का नाही इकडे आल्यावर तुम्हाला? कायचं तोंडी तपासलं काय तपासलं काय नाही तपासेल। बीड येळभंगाट प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा तीच गत आहे। इथे 13 पदं रिक्त आहेत आणि अडचणीला पेशंट घेऊन आल्यानंतर वेळेवर डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत। जवळपास 9 कर्मचारीचे पदं रिक्त आहेत, त्यात 1 आरोग्य अधिकारी, 3 इतर कर्मचारी व 5 शिपाई असे एकूण 9 पदं रिक्त असल्या कारणाने इथे कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागत आहे। तब्बल 70 गावचे आरोग्य विभाग सांभाळणाऱ्या शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा अनेक पदं रिक्त आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो। अनेकदा मागणी करून सुद्धा पदं भरली जात नाहीत। 70 गाव आहेत आम्हाला, 75,000 लोकसंख्या आहे आणि फक्त 9 ये नेहमी इथं दिवसातून, त्यातले आता 1 डिलिव्हरी जोरे 9 पैकी आता 7 आहेत खऱ्या इथं। कळवलंय, महिन्याला पत्र जाते आमच्या ऑफिसमधून, काहीच नाही। बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांच्या बद्दल उपजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कर्मचाऱ्यांवर ताण असल्याचं मान्य केलं। जिल्ह्यामध्ये 40% आपल्याकडे पदं भरलेली आहेत। मंजूर पदापैकी 40% पदं भरलेली आहेत आणि 60% पदं हे रिक्त आहेत। अतिरिक्त मनुष्यबळावर आपल्याला लसीकरण सेवा पुरवणे असतील, मातांना सेवा देणं असेल, ह्या अडचणी येत आहेत, पण आम्ही उपलब्ध मनुष्यबळामध्ये आम्ही त्यावेळी सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत। बीड जिल्ह्यातील रिक्त पदांच्या संदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांना विचारलं असता त्यांनी अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचं नमूद केलं। आणि आरोग्य विभाग असेल, आता शिक्षण विभागाच्या बाबतीत आजच माननीय अजितदादांनी सांगितलं की शिक्षण विभागाच्या जागा सगळ्या भरायच्यात। तसं प्रत्येक विभागामध्ये जलसंपदा असेल, आरोग्य असेल, महसूल असेल, प्रत्येक ठिकाणी माणसांचा तुटवडा आहे। तर ते कर्मचारी सगळे जर भरणा जर झाला तर सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये सोय होईल। पावसाळ्यातील साथीचे रोग, सर्प, विंचू तसंच वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतो। त्यामुळे सरकारनं बीड जिल्ह्यातल्या आजारी असलेल्या आरोग्य विभागात पदांची भरती करूनच सलाईन द्यावी अशी गरज आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत। 1 किलो टोमॅटोसाठी 150 ते 160 रुपये किलो मागे मोजावे लागतात आणि त्यामुळे 14% कुटुंबांनी टोमॅटो खाणं सोडून दिलंय, तर 46% कुटुंबांनी 1 किलो टोमॅटोसाठी 150 रुपये मोजलेत, अशी बाब लोकल सर्कलच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे। सामान्यांसाठी हा महागाईचा रेड सिग्नल ठरलाय। एका बाजूला देशभरात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्यात, असं असताना नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमधून टोमॅटो चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात टोमॅटोचा दर किलोला 150 रुपयांपर्यंत पोहोचलेला असताना बाजार समितीमधून रात्रीच्या अंधारात चोर टोमॅटो चोरतायत। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात आधी केलेल्या वक्तव्याचा दाखलाच देवेंद्र फडणवीस यांनी दिला। यापूर्वीचे मुख्यमंत्री काहीच कळत नाही असं सांगायचे, हे देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाट्यावरती मांडलं। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका ठाकरे गटाच्या चांगली जिव्हारी लागली आहे, त्यामुळे ठाकरे गटाकडून सुद्धा जोरदार पलटवार करण्यात आलाय।
खासदार संजय राऊत यांना त्यांचे एक विधान भोवणार असल्याची शक्यता आहे. मुंबई गुन्हे शाखेनं राऊतांना नोटीस धाडली असून मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलंय. मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या त्या विधानानंतर राऊतांना मुंबई गुन्हे शाखेनं नोटीस पाठवली असून पोलीस त्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करणार आहेत आणि या प्रकरणात राऊतांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. नाशिक एमआयडीसीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन असून उद्योग वाढवण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावरती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत डोळा मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यांनी डोळा नेमका कुणाला मारला याबाबत विविध चर्चा होत आहेत. पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत बोलताना त्यांनी डोळा मारला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही संकल्पना मोडीत काढायची असून लोकांना चक्रा मारू द्यायच्या नाहीत ही आमची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये सांगितलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. चांगलं काम केल्यानं काही लोकांच्या पोटात दुखतंय. त्यांच्या पोटदुखीवरती औषध देण्यासाठी डॉक्टर एकनाथ शिंदेंना आणल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. घरी बसणाऱ्यांना जनताच घरी बसवत्याचा टोला त्यांनी लगावला. महासत्ता म्हणून भारताची आगीकूट सुरू असून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. नाशिककरांची सर्व कामं मार्गी लावणार आहेत आणि नाशिकला कधीच निधी कमी पडू देणार नाही असं देखील अजित पवार म्हणाले. जातीपातीचं राजकारण न करता सर्वांगीण विकासासाठी काम करून सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले. नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चानं देवेंद्रजी आमचा अभिमान हे अभियान सुरू करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याविरोधात हे अभियान राबवलं जाते आणि या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे युवा वॉरियर उद्धव ठाकरे यांच्या घरी 30,000 पोस्टकार्ड्स पाठवणार आहेत. आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जातील असा दावा भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला. माळशिरसमध्ये काढलेल्या मोर्चानंतर ते बोलत होते. दरम्यान स्वतःच्या मालकाला संपवून दुसऱ्याला संपवण्याची भाषा उद्धव ठाकरेंच्या कामगारांनी करू नये असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलाय आणि या खटल्याची पहिली सुनावणी पार पडली. न्यायालयानं खडसेंचा जबाब आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. जुन्या वादातून महिलेवर दुकानात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची संपूर्ण घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ल्यात त्यावेळी उपस्थित नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आणि घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 टोळ्यांमध्ये हाणामारीची घटना घडलेली आहे. महाकाली चौकात जुन्या वादातून 2 टोळ्यांमध्ये माणसं जी ती आपापसात भिडली. लाथाबुक्क्यांनी एकमेकांना केलेली मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली. परिसरात वारंवार घडणाऱ्या या हाणामाऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा लवकरच रुपड पालटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यास मान्यता दिली असून यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 23,000 कोटी रुपयांचा खर्च येईल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास 17 वर्ष लागतील आणि त्यातील 7 वर्षात पुनर्वसनाचं काम पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास 60,000 कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात येईल आणि या झोपडपट्टीत प्रत्येक कुटुंबाला 405 वर्ग फूट क्षेत्रफळाचं घर मिळेल. आणि याच इतरही घडामोडी आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या बुलेटिन्समधनं. आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत आणि खास करून मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे जर आपण आपल्या कामासाठी बाहेर पडताय, काही कार्यक्रमासाठी बाहेर पडतायत तर लोकलच्या तिन्ही मार्गांवरचं मेगा ब्लॉकचं वेळापत्रक जाणून घेऊनच बाहेर पडा. ते आपल्याकरता निश्चितच सोयीचं असेल. आणि यानंतर आता आपण नजर टाकणार आहोत टॉप 18 वर.